नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या यूट्यूब चॅनल महाजॉबमध्ये। मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन मेगा भरतीबाबतचा अपडेट या ठिकाणी घेणार आहोत, ज्यामध्ये सरकारी नोकर भरती अंतर्गत 22,000 जागांसाठी एक नवीन जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। यामध्ये पात्रता 10वी उत्तीर्ण असाल, तुम्ही एलिजिबल होता सर्व पदांसाठी या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। कायमस्वरूपी सरकारी नोकरी आहे, तुम्ही नक्की या ठिकाणी प्रयत्न करणे आवश्यक आहे। आणि जी काय माहिती आज अवेलेबल आहे ते आपण आजच्या व्हिडिओ मार्फत या ठिकाणी घेणार आहोत। व्हिडिओ सुरू करण्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर चॅनल नवीन असाल तर माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा। जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी चॅनल मार्फत करत असतो, तेव्हा मेक शुअर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा। बघा मित्रांनो, ही जी जाहिरात आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे। गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज यांच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे, ज्यामध्ये सेंट्रलाइज एम्प्लॉयमेंट नोटीस रिलीज करण्यात आलेली आहे, ज्यामध्ये ग्रुप डी ची किंवा लेवल 1 ची पदे या ठिकाणी मित्रांनो विविध जी आहेत ती भरली जात आहेत। यामध्ये ही जी जाहिरात आहे ती शॉर्ट नोटिफिकेशन या ठिकाणी रिलीज करण्यात आलेली आहे। अर्थात डिटेल जाहिरात सुद्धा प्रसिद्ध होणार आहे, मात्र या शॉर्ट नोटिफिकेशन मार्फत तुम्ही या ठिकाणी तयारी तुमची सुरू करू शकता। ग्रुप डी ची जी काय सध्या रिक्रुटमेंट सुरू आहे, एक्झाम होणार आहे, त्याबरोबरच यासाठी सुद्धा तुम्हाला प्रिपरेशन करता येईल। यामध्ये त्यांनी काय म्हटलं बघा, ऍप्लिकेशन्स आर इन्व्हायटेड फ्रॉम एलिजिबल कॅन्डिडेट्स फॉर व्हेरियस पोस्ट ऑफ लेवल 1 इन द टेबल। द लास्ट डेट ऑफ सबमिशन ऑफ ऍप्लिकेशन, शेवटची डेट आहे ती 20 फेब्रुवारी 2026 आहे। अजून यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात झालेली नाही, मात्र नक्कीच या ठिकाणी ज्यावेळी होईल त्यावेळी मी तुम्हाला अपडेट करेन। सध्या तुम्ही या व्हिडिओ मार्फत माहिती घेऊन यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला आरआरबीच्या ऑफिशियल वेबसाईटवर त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे। बघा, वॅकन्सीची माहिती आपण घेऊया। 21/1/2026 पासून मित्रांनो यासाठी ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होत आहे, स्टार्ट होत आहे। तर 20 फेब्रुवारी 2026 पर्यंत तुम्ही यासाठी ऑनलाईन अप्लाय करू शकता। सो या डेट्स इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात घ्या। यामध्ये व्हेरियस पोस्ट आहेत, ग्रुप डी मधल्या लेवल 1 च्या पे स्केलच्या विविध पदे आहेत मित्रांनो, जी या ठिकाणी भरली जाणार आहे, ज्यामध्ये इनिशियल पे तुमचा 18,000 रुपये राहणार आहे। हा बेसिक पे राहणार आहे, टोटल सॅलरी तुमची जास्त असणार आहे यापेक्षा। यामध्ये एज्युकेशन क्वालिफिकेशन ऍज पर डिटेल सीएन, ज्यावेळी डिटेल माहिती अवेलेबल होईल त्यावेळी आपल्याला समजेलच। मात्र 10वी पास असाल तर तुम्ही एलिजिबल होता या ठिकाणी अप्लाय करण्यासाठी। एज 1/1/2026 रोजी तुमचं 18 ते 33 वर्ष असणे आवश्यक आहे। हे ओपन साठी एज लिमिट आहे, लक्षात घ्या। 18 ते 33 वर्ष एज लिमिट त्यांनी ठेवलेला आहे ओपन कॅटेगरीला, ज्यामध्ये रिलॅक्सेशन सुद्धा मिळणार आहे। आणि टेंटेटिव्ह वॅकन्सी ज्या ऑल आरआरबीच्या आहेत त्या अप्रॉक्सिमेट 22,000 या ठिकाणी जागा ऑल ओव्हर इंडिया भरल्या जाणार आहेत। सो नंबर ऑफ वॅकन्सीज भरपूर आहेत, तुमच्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी राहणार आहे। यामध्ये कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू व्हेरीफाय देअर प्रायमरी डिटेल्स युजिंग आधार यूज करून तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात करायची आहे मित्रांनो। 100% सक्सेसफुल व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला आधार, त्यावरचा नंबर डिटेल्स हे सगळे मॅच झाले पाहिजेत। तुमची बर्थ डेट या सगळ्या गोष्टी मॅच झाल्या पाहिजेत, हे फार महत्त्वाचं आहे, हे लक्षात घ्या। त्यामुळे जर नसेल तर आता आधार अपडेट तुम्ही करून ठेवू शकता। जेव्हा ऑनलाईन ऍप्लिकेशन सुरुवात होईल त्यावेळी तुम्हाला कोणताही इश्यू येणार नाही आहे। ज्या विविध आरआरबीज आहेत त्यांच्या अंडर ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होणार आहे। तुम्ही मुंबईच्या आरआरबीच्या अंडर सुद्धा यासाठी अप्लाय त्यानंतर करू शकता। ऍप्लिकेशन अजून सुरुवात झाली नाही, शॉर्ट नोटिफिकेशन मार्फत त्यांनी ही माहिती या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे, ज्यामध्ये 22,000 जागा भरल्या जात आहेत, ज्यासाठी 21 जानेवारी पासून सुरुवात होणार आहे। मात्र तुम्ही यासाठी आतापासून प्रिपरेशन स्टार्ट करू शकता। व्हिडिओवर नक्की लाईक करा। जी काय माहिती होती मी त्या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली आहे। डिटेलमध्ये ज्यावेळी जाहिरात प्रोसिड या ठिकाणी पब्लिश होईल त्यावेळी सुद्धा मी एक सेपरेट व्हिडिओ त्याबाबतचा घेऊन येईन, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण माहिती त्या ठिकाणी मी प्रोव्हाइड करेन। मात्र 10 पास असाल, आरआरबी किंवा ग्रुप डी च्या एक्झामसाठी प्रिपरेशन करत असाल तर आणखीन एक जाहिरात तुमच्यासाठी या ठिकाणी प्रसिद्ध होत आहे, त्यासाठी प्रिपरेशन स्टार्ट करणे आवश्यक आहे। धन्यवाद।